मतमोजणी 21 डिसेंबरलाच होणार आहे। सुप्रीम कोर्टात आज याच संदर्भात याचिका दाखल करण्यात आलेली होती। मतमोजणी मात्र 21 डिसेंबरलाच होणार हे आता स्पष्ट होतं आहे। 21 डिसेंबरवर गेलेली मतमोजणी संदर्भात आक्षेप नोंदवत निकाल लवकर लागावे यासाठी मागणी करण्यात आलेली होती। नागपूर खंडपीठाचा 21 डिसेंबरला सगळे एकत्रित निकाल देण्याबाबतचा जो निर्णय होता त्यावर याचिकेतून आव्हान देण्यात आलेलं होतं। मात्र तोच निर्णय म्हणजे नागपूर खंडपीठाचाच निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम ठेवण्यात आलेला आहे। नगरपालिका नगर परिषदेच्या ज्या निवडणुका आहेत त्या 2 टप्प्यात होत आहेत। काही ठिकाणच्या निवडणुकांना काही ठिकाणच्या उमेदवारांच्या बाबत जे आक्षेप घेण्यात आले होते कोर्टात ते अपील असल्यामुळेच काही ठिकाणच्या निवडणुका या पुढे ढकलण्यात आलेल्या होत्या आणि त्यामुळे एकत्रितपणे मतमोजणी 21 डिसेंबरला होणार म्हणजेच निकाल 21 डिसेंबरला लागणार असं नागपूर खंडपीठानं निर्णय दिलेला होता। पारदर्शीपणे निवडणुका व्हाव्या, पारदर्शीपणे या सगळ्या प्रक्रिया पार पाडाव्या यासाठी हा निर्णय दिल्याचं नागपूर खंडपीठानं म्हटलेलं होतं। त्याच निर्णयाला आव्हान देण्यात आलेलं होतं। मात्र तोच निर्णय नागपूर खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टानं कायम ठेवलाय। प्रमोद, काय नेमकं घडलं कोर्टात आणि 21 डिसेंबरलाच मतमोजणी असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं? सूर्यकांत यांच्या समोर खरं तर या प्रकरणाची सुनावणी पार पडली। याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं की 2 डिसेंबर रोजी जे मतदान झालेलं आहे त्या मतदानाचा निकाल हा 21 डिसेंबर रोजी नाही तर त्याच्या अगोदर लावण्यात यावी ही मागणी याचिकेतनं करण्यात आलेली होती। पण कोर्टानं त्या स्पष्टपणे नकार दिलेला आहे। कोर्टानं नागपूर खंडपीठाचा जो निर्णय होता तो कायम ठेवलेला आहे। कोर्टानं म्हटलेलं आहे की 2 डिसेंबर रोजी झालेलं मतदान आणि 20 डिसेंबर रोजी होणारं मतदान या दोन्ही मतदानांचा निकाल एकत्रितपणे 21 डिसेंबर रोजीच जाहीर करण्यात यावा अशा पद्धतीचे निर्देश देत कोर्टानं नागपूर खंडपीठाचा निर्णय कायम ठेवल्याचं बघायला मिळालं। श्रुती, कोर्टानं असंही एक अत्यंत महत्त्वाचं विधान केलं, जर काही कारणास्तव 20 डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानामधील काही मतदान जर पार पडू शकलं नाही तर निकाल मात्र पुढे ढकलता येणार नाही। म्हणजे 20 डिसेंबर रोजी मतदान होत असताना काही ठिकाणी जर तुमचा निवडणुका होऊ शकल्या नाही तर 2 डिसेंबर रोजी झालेल्या निवडणुकीचे आणि 20 डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीचे निकाल हे तुम्हाला 21 डिसेंबर रोजीच लावावे लागणार आहेत अशा पद्धतीचे देखील सक्त निर्देश राज्य निवडणूक आयोगाला आज सुप्रीम कोर्टानं दिल्याचं आपल्याला बघायला मिळालं। कोर्ट असंही म्हणालं की निवडणुका काहीही करून प्रलंबित करता येणार नाहीत, निवडणुका पुढे ढकलता येणार नाहीत हे कोर्टानं वारंवार सांगितलेलं होतं आणि त्याची पुनरुक्ती आजच्या सुनावणीवेळी कोर्टानं केल्याचं आपल्याला बघायला मिळालं। कोर्टानं हेही सांगितलं की उच्च न्यायालयात ज्या याचिका प्रलंबित आहेत त्या याचिका तात्काळ निकाली काढण्यात याव्या, त्याच्यामुळं त्या याचिकेचा परिणाम या निवडणुकीवरती होता कामा नाही अशा पद्धतीची देखील महत्त्वाची टिप्पणी सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी केल्याचं बघायला मिळालं। आणि नागपूर खंडपीठाच्या निर्णयावरतीच कोर्टानं पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करत दोन्ही म्हणजे नगर परिषद आणि नगरपालिकेच्या निवडणुकीचे निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं दिलेले आहेत। श्रुती, नक्कीच अत्यंत महत्त्वाची घडामोड। धन्यवाद प्रमोद, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।